हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही तेही ही भाजी आवडीने खातील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। देठाकडचा आणि टोकाकडचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे। दुधी भोपळ्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। दुधी भोपळ्याची साल काढून घेऊन आपल्याला तो बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे। दुधी भोपळा कट करून झालेला आहे। चला तर मग आता भाजी बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। भाजी बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकसं गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत। एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। दुधी भोपळ्याची भाजी बनवत असताना कांदा जास्तच वापरायचा आहे आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे। एक चमचा त्यामध्ये कांदा लसूण घालायचा आहे। तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा नसेल तर हिरवी मिरची घालून ही तुम्ही दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवून बघा, चवीला छान लागते। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे। धनेपूड घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। कांदा आणि जे आपण मसाले घातलेले आहेत सर्व एकत्रित परतवून घेतल्यानंतर आपण आता दुधी भोपळ्याचे काप जे करून घेतलेले आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाणी न घालता ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी घालायची गरज नाही। पाणी न घालता जरी वाफेवरती भाजी शिजवली तरी चवीला छान लागते। भाजी ही शिजवत असताना मंद गॅसवरती शिजवून घ्यायची म्हणजे करपण्याची शक्यता नाही। मी झाकण ठेवून मंद गॅसवरती साधारणतः 6 ते 7 मिनिटे भाजी शिजू दिलेली आहे। परंतु भाजी शिजेपर्यंत मी 2 ते 3 वेळा थोडंसं एकत्रित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। भाजी खाली लागली आहे की नाही याची खात्री केलेली आहे आणि 6 ते 7 मिनिटे भाजी शिजण्यासाठी मला वेळ लागलेला आहे। एक चमचा त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। कूट घातल्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलं। इथे आपण कोणतेही मसाले घातलेले नाही, त्यामुळे सुकी भाजी बनवायची होती तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट जर घातलं तर भाजी छान लागते। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली। थोडंसं सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं। भाजी इथे शिजलेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही ही भाजी भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। टिफिनसाठी जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने सुकी भाजी नक्की बनवून बघा। घाई गडबडीत पटकन होणारी चविष्ट अशी दुधी भोपळ्याची पौष्टिक भाजी। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।